राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2026. सबस्क्राईब करा लर्निंग फंडा. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केव्हा केला जातो? 28 फेब्रुवारी 1928 मध्ये महान भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता. या अभूतपूर्व शोधाच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण रामन इफेक्ट म्हणजे काय हे पाहूया. जेव्हा प्रकाश एखाद्या पारदर्शक माध्यमातून जातो तेव्हा त्यातील काही किरणे विखुरले जातात म्हणजेच स्कॅटर होतात. विखुरलेल्या प्रकाशाची तरंग लांबी म्हणजेच वेव्हलेंथ बदलते, यालाच रामन इफेक्ट म्हणतात. रामन इफेक्ट या शोधामुळे आपल्याला पदार्थांची आण्विक रचना समजण्यास मदत झाली. 1930 मध्ये या शोधासाठी म्हणजेच रामन इफेक्ट या शोधासाठी डॉक्टर सी.व्ही. रामन यांना नोबेल पुरस्कार मिळाला. आता आपण सी.व्ही. रामन यांचा थोडक्यात परिचय करूया. त्यांचं पूर्ण नाव होतं चंद्रशेखर वेंकट रामन. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे झाला. सी.व्ही. रामन हे भारताचे आणि आशियातील पहिले असे व्यक्ती होते ज्यांना विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. 1954 साली जेव्हा भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात झाली त्याच वेळेस डॉक्टर सी.व्ही. रामन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. सी.व्ही. रामन सोडून इतर काही थोर भारतीय वैज्ञानिक. भारतामध्ये अनेक असे थोर वैज्ञानिक होऊन गेले. त्यापैकी आपण काही वैज्ञानिकांची माहिती आता पाहूया. डॉक्टर होमी जहांगीर भाभा, भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक. त्यांनी भारताच्या अणुशक्तीचा पाया रचला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFR आणि भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC ची स्थापना त्यांनी केली. डॉक्टर विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक. त्यांच्याच प्रयत्नामुळे इस्रोची स्थापना झाली. त्यांनी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट लॉन्च करण्यासाठी पायाभरणी केली. अंतराळ विज्ञानाचा उपयोग सामान्य माणसाच्या विकासासाठी व्हावा हे त्यांचे ध्येय होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे माजी राष्ट्रपती. अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. पोखरण अणु चाचणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तरुणांना विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रेरणा दिली. डॉक्टर जगदीश चंद्र बोस, रेडिओ लहरींचे जनक आणि वनस्पती शास्त्रज्ञ. त्यांनी सिद्ध केले की वनस्पतींनाही भावना असतात आणि त्यांना वेदना होतात. त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाचे यंत्र बनवले जे वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी वापरले जाते. बिनतारी संदेशवहनामध्ये म्हणजेच वायरलेस कम्युनिकेशनमध्ये त्यांचे कार्य मार्कोनीच्याही आधीचे आहे. विज्ञानाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व व आपली जबाबदारी काय?
विज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच सायंटिफिक अप्रोच अंगीकारणे गरजेचे आहे. नवनवीन शोध आणि नवकल्पना नक्कीच भारताला महासत्ता बनवतील. चला विज्ञानाची कास धरूया आणि देशाला प्रगती पथावर नेऊया. तर माझ्यासोबत म्हणा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल लर्निंग फंडा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओ.